जे घडायला नको ना तेच घडतंय. ती राणी मला या घरात नको असताना माझ्या डोक्याचा मनस्ताप आणखी वाढवायला इंद्रा तिच्या आई बापालाही घेऊन आलाय. आता त्यांनी स्वतःच त्यांची धुणी धुवायची ठरवले म्हटल्यावर मला मूग गिळून गप्पा बसावं लागतं. काय हो, तुमच्या चेहऱ्यावर एवढं चैतन्य कसं? काय हो मालती, नाही खरं तर माझ्या चेहऱ्यावरचं चैतन्य बघून तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे, पण तुमच्या मनात शंका कुशंका येत आहेत. मी काय म्हणतो माहिती आहे, तुमच्या या कपाळावरच्या आठ्या आहेत ना आणि मनातले दूषित विचार यांना ना कायमची सुट्टी देऊन टाका. असं मनमुराद हसून बघा. असं म्हणतात हसण्यामुळं आयुष्य वाढतं. रोज सकाळी उठून जर का मला घाणेरडी थोबाडं बघावी लागणार असतील तर काय करू मी माझं आयुष्य वाढवून? असं आहे मालती, माणसाला आयुष्य एकदाच मिळतं. आता ते रडत कुडत जगायचं, हसत आनंदात गाणी म्हणत जगायचं, हे आपलं आपण ठरवायचं. म्हणा म्हणा म्हणा, तुम्ही गाणी म्हणा, हसून खेळून वावरा, आणि ज्यांना घरात घेऊन आलायत म्हणून तुमचा चेहरा एवढा खुल्लाय ना त्यांना डोक्यावर घेऊन नाचा. राणी आणि तिचा आईबाप घरात आली आहेत म्हणून तुमचा एवढा चेहरा खुल्लाय ना. एकदम चूक. राणी आणि इंद्रानं तुमची तिच्या आई वडिलांची तब्येत जपावी, सांभाळता यावी म्हणून जो मार्ग निवडलाय ना तो मला आवडला, म्हणून मी खुश आहे. त्या मार्गाने तुम्हीही दुखवले गेले नाहीत. इंद्रानं त्याच्या बायकोच्या आई वडिलांना आपल्या इतकाच मान सन्मान दिलाय हे बघून खरं तर माझं ऊर अभिमानानं भरून आलंय. त्यामुळे आपण सुद्धा तिच्या आई वडिलांची विचारपूस करू शकतो, त्यांना काय हवं नको ते बघू शकतो, तुम्हालाही जपता येईल. अच्छा, म्हणजे आता तुमच्यासाठी ते आधी आहेत आणि मी नंतर? म्हणजे आत्ताच म्हणालात ना तुम्ही, आधी त्यांना काय हवं नको ते बघता येईल, मग तुला जपता येईल. म्हणजे तुमच्यासाठी मी नंतरच. राणे, अगं तू तिथे ती आपलं घर आहे, आपल्या तिघांचंच घर आहे, पण इथं सगळी तुझी माणसं आहेत. त्यांच्याबरोबर राहायला लय कस तरी वाटतंय बघ. आणि अगं तसं बी लेकीच्या सासरी असं लेकीच्या आई बापांना राहायचं नसतं. लोक शेण घालतात तोंडात आमच्या. हो का? जी लोक शेण घालतात तोंडात त्यांचे पण हात बरबडतातच ना बुवा. राणे, अगं हसण्यावारी घेऊ नकोस बाई. हे बघ, जावे बापूंच्या शब्दाचा मान राखायचा म्हणून आम्ही इथं आलोय खरं, पण मन लागणं झालंय ग इथं. आणि इथं कशाला बी हात लावायची बी भीती वाटते. अगं उगा अंगावर वजा आल्यागत वाटतंय राणे. राणे, अगं लेकीच्या सासरी राहायचं म्हणजे ना प्रत्येक आई बापाला लय विचार पडतो बघ. का विचार पडतो बुवा? हे बघा, तुम्ही मुलीच्या सासरी नाही तिच्या घरी राहायला आलायत. हे बघा, आय नो तुम्हाला थोडं ऑकवर्ड होणार आहे, पण तुम्ही असं एकदम मनमोकळेपणाने राहा. सगळ्यांशी बोला. या घरातल्या माणसांना सगळ्यांना आपलंसं समजून राहिलात ना तर तुमचं मन रमेल. आणि सगळ्यात आधी लोक काय म्हणतील हा विचार बाजूला सारा. तुम्हाला अर्थाचा अनर्थ करणं उत्तम जमतं, हे असं काही माझ्या मनातही नव्हतं. उलट हेच असतं तुमच्या मनात. माझ्या माहेरच्यांची कधी एवढी काळजी केलीत का हो तुम्ही? सांगा ना. माझ्या माहेरच्यांसाठी तुम्हाला एवढं करताना मी कधीच बघितलं नाहीये. मग यांच्यासाठी एवढं प्रेम का होतू जातंय तुमचं? कसं आहे मला ती, तुमच्या माहेरची परिस्थिती उत्तम होती, त्याच्या 1% जरी राणीच्या घरची परिस्थिती उत्तम असती ना मी नसतं लक्ष घातलं. शिवाय बुवा माझ्या किती जवळचे तुम्हाला माहिती आहे, त्यांच्याकरता मी एवढं करूच शकतो. आणि कदाचित हाच विचार इंद्रानेही केला असेल, म्हणून त्याच्या निर्णयाचं मला कौतुक वाटतं. खरं तर नातीगोती, काम या दोन्ही गोष्टी एकत्र सांभाळणं जपणं मला कधीच जमलं नाही, पण इंद्रानं ते करून दाखवलं.
त्याच्या स्वभावात झालेला चांगला बदल मला भावला, म्हणून त्याचं मला कौतुक वाटतं.